नमस्कार, मी अजित पालव. लाडकी बहीण योजनेची ई-KYC आता सुरू असून अनेक बहिणींना एकच प्रॉब्लेम होतोय, तो म्हणजे येथे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता एरर दाखवलं जातंय आणि खाली काय म्हटलंय पहा, हा आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यादीत नाही. तर यामुळे आता भरपूर जण प्रश्न करतायत की आम्ही आमची ई-KYC कॉम्प्युटरमधून करतो आहोत, लॅपटॉपमधून करतो आहोत, मोबाईलमधून करतो आहोत, पण आम्हाला इथे विचारलं जात आहे की तुमचा आधार क्रमांक कोणताही टाका, तुमचा आधार क्रमांक लाडकी बहीण योजनेच्या यादीमध्ये मेन्शन नाही. आता यामध्ये एक कारण म्हणजे जास्त लोड झाल्यामुळं आपली वेबसाईट इथे क्रॅश झालेली आहे. त्यामुळे ई-KYC करताना अनेक बहिणींच्या कंप्लेंट येत आहेत की आम्हाला ई-KYC करते वेळेस तुम्ही इथे पाहू शकता ई-KYC करताना एरर दाखवला जातोय आणि माझी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटमध्ये किंवा लाडकी बहीण योजनेच्या फॉर्ममध्ये तुमचा आधार क्रमांक मेन्शन नाही असं दाखवलं जात आहे. परंतु येथे तुम्हाला घाबरण्याचं कोणतंही कारण नाही, कारण हा प्रॉब्लेम जो आहे तो तुमच्या आधार क्रमांकाचा नसून हा प्रॉब्लेम जो आहे तो वेबसाईटवर जास्त लोड आल्यामुळं झालेला आहे. तर सर्व महिलांनीच या वेबसाईटचा वापर केल्यामुळं ही वेबसाईट जी आहे ती क्रॅश झाली आहे. तर सरकारनं या वेबसाईटवर आता काम सुरू केलं आहे. काही दिवसामध्येच ही वेबसाईट व्यवस्थित होईल, सुरळीत होईल आणि ज्यांनी अजून ई-KYC केलं नाही त्या सर्वांना ई-KYC करता येईल. त्यामुळे ज्या बहिणीने अजून ई-KYC केलं नाही त्यांना सध्या तरी घाबरण्याचं कारण नाही, कारण तुमच्याकडे अजून 2 महिन्याचा अवधी आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे पैसे तुमच्या अकाउंटला नक्की येतील, जरी तुमचं ई-KYC नसेल तरी. त्याचबरोबरीनं जर तुम्हाला कंप्लेंट तुमची नोंदवायची असेल तर येथे वरती पाहू शकता हा नंबर आहे, यावर तुम्ही फोन करून तुमची कंप्लेंट देऊ शकता. मात्र जेव्हा आता ही वेबसाईट सुरू होईल तेव्हा यामध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे. जे कोणते बदल होतील आपणाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगण्यात येईल. त्याकरिता कृपया चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा. पुन्हा भेटू एका नवीन अपडेट्ससह. तोवर तुमची आणि परिवाराची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. टेक केअर अँड बाय बाय.